हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता मी या 2 वाटी हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये शिजत घालणार आहे. आता कुकरमध्ये मी 2 वाटी डाळ आणि 2 मोठे ग्लास पाणी टाकून याला 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आता कुकर लावलेला आहे. काही जण डाळीमध्ये शिजवताना चमच्याभर थोडं अर्धा चमचा हळद घालतात. जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आता ह्याच्या आपण 4 शिट्ट्या करून घेऊया. आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी इथे मी मोठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे मिक्स करून एक छान असा डो बनवून घ्यायचा. आता इथं आपले डो तयार आहे. आता हे आपण 15 ते 20 मिनटं झाकून ठेवूया. जेव्हा आपण पुरणपोळी बनवेल त्याच्या आधी थोडंसं हे डो आहे पीठ सैल करून घ्यायचं, एकदम थोडं पातळ करून घ्यायचं. आता हे याच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवून 15 मिनटं रेस्ट करूया. आता ही आपली डाळ अशी छान अशी शिजलेली आहे. छान. आता ह्यातलं हे पाणी आणि डाळ आपण सेपरेट करून घ्यायची. पाणी हे आपण जी पुरणपोळीसोबत असते कटाची आमटी ते बनवण्यासाठी घ्यायचे पाणी, आणि डाळ ही सेपरेट करून घेऊया. आता मी डाळ आणि पाणी वेगळं करून घेतलेलं आहे सेपरेट करून असं. तर यामध्ये मी 1-1.5 वाटी गूळ बारीक करून घालणार आहे. गूळ असा मिक्स करून घ्यायचा. आणि आता ही डाळ आणि गूळ एकत्र करून झाल्यानंतर तर मी गॅसवर दोन्ही एकत्र शिजवणार आहे. तर हे आपण एकत्र करून असं शिजवून घेऊया. तर गुळाला थोडं हळूहळू विरघळेल तसं पाणी सुटेल आणि हे आपलं मिश्रण एकदम पातळ होईल. नंतर हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपण हे असंच हलवत राहत डाळ आणि गूळ एकत्र असं एकजीव होईपर्यंत असं शिजवून घ्यायचं. आता जसा गूळ विरघळतोय तसं आपलं मिश्रण पातळ व्हायला लागलं एकदम असं. तर हे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तर आपले हे मिश्रण जास्त घट्ट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता हा गॅस बंद करून थोडंसं मिश्रण थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं. आणि जे आपल्याकडं पुरण यंत्र असतं किंवा तुमच्याकडे जाळी असेल नाहीतर मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. आता मी हे पुरण एका चाळणीच्या साहाय्यानं बारीक करून घेतले. तुमच्याकडे जर चाळण नसेल तर तुम्ही मिक्सरला पण एकदम बारीक करू शकता. अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. एकदम बारीक असं पुरण झालेलं आहे छान असं.
तर आपण कणिक बघूया भिजले का. आता 15 मिनटं झालेले आहेत. कणिक छान अशी भिजलेली आहे. आता ह्या कणकीला आपण थोडं थोडं पाणी टाकून थोडी अजून जरा पातळ करून घेणार आहे. कारण की तेलाची पोळी करताना कणिक हे एकदम लूज लागते एकदम. जेवढी तुम्ही कणिक मरडेल म्हणजे असं करून घेईल तेवढी पोळी आपली छान अशी मऊ सूत अशी लुसलुशीत होते. अजून थोडंसं पाणी घालावं लागेल. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर पूर्णच लूज होऊन जाईल. मग तुम्हाला त्यात एक्स्ट्रा पीठ टाकावं लागेल. त्या सगळं परत डबल होईल. एकदम सैलसर अशी कणिक करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी कणिक आपली मळून झालेली आहे. सेम अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची तिची. त्याला थोडंसं तेल लावून आपण पोळी बनवायला घेऊया. आता पोळी बनवताना जे आपलं पोळपट आहे जे त्याला असं तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही. सगळीकडं असं तेल लागलं पाहिजे. कणकेचा आपण छोटासा गोळा घेऊया. तर मी एवढा गोळा घेतला आहे. तर या कणकेला थोडंसं पसरून घ्यायचं आणि जे आपण पुरण बनवलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं त्याचा थोडासा भाग घेऊन तो एकदम असा लांबटसर असा करून घ्यायचा. आणि तो ह्याच्यामध्ये ठेवून ह्या आपल्या अंगठ्याच्या साहाय्याने ही फक्त कणिक अशी वरती सरकवायची आणि हे थोडं थोडं आत प्रेस करायचं. असं झालं की नंतर हे सगळं एकत्र करायचं. त्याचा एक उंडा बनवून घ्यायचा. याला उंडा म्हणतात. आणि असं करून थोडंसं दाबून घ्यायचं. इथं खालच्या साईडला थोडंसं तेल लावायचं आणि त्याला थोडं तेल लावून घ्यायचं. जे लाटणं आहे त्याला आपण थोडंसं तेल पुसून घ्यायचं. आणि आता हे आपण लाटूया. एकदम दाब द्यायचं नाही, एकदम अलगद हाताने लाटून घ्यायचं. सगळे साईडनं एक समान झालं पाहिजे एकदम. आता इथे फक्त वरून फिरवत आहे, जास्त दाब द्यायचं नाही, काही नाही. आपोआप ते पुढे सरकते.
तर सगळ्या बाजूने आपली जी थिकनेस आहे एकदम पातळ आहे बघा. तर सगळीकडं आपण छान असं पुरण पण सगळीकडे पसरलेलं आहे. आता हे आपण भाजून घेऊया. त्याला मी थोडं वरून तेल लावत आहे. आता तवा आपला गरम झाला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. ही जी पोळी आहे ती एक साईडनं अशी उचलायची दोन्ही हाताने आणि अशीच उचलून अलगद तव्यावरती पसरवायची. छान अशी पोळी आपली पचायला लागली एकदम भाजती आहे. थोडीशी भाजून झाली वरच्या साईडनं की हाताच्या साहाय्याने अशी पलटून घ्यायची. तर पोळी आपली एकदम टम्म अशी फुगलेली आहे. आता दोन्ही साईडने अशी भाजून घेऊया. तर आपली पोळी दोन्ही साईडने छान अशी भाजली गेली. कलर पण एकदम छान असा आलेला आहे. बिना हळद टाकताच एकदम पिवळसर असा कलर आला आहे. आणि पुरण हे सगळीकडं असं काटातून गेलेलं आहे. तर आपली पुरणपोळी काढून घेऊया.